आज आपण ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवणार आहोत। ज्वारीच्या पिठाचे नूडल्स हे अतिशय पौष्टिक असतं। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हे त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे है ना। आणि त्यानंतर ज्याला डायबिटीस आहे त्याच्यासाठीही योग्य आहे। तर आपण आता बघून घेणार आहोत की ज्वारीचे पिठाचे नूडल्स कसे करायचे। तर सर्वात आधी मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्या परातमध्ये मी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी ज्वारीचे पिठाचे 3 भाग करून घेतलेले आहेत। म्हणजे मी 3 वाटी इथे ज्वारीचं पिठाचा उपयोग केलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे स्वादानुसार। त्यानंतर आपण इथे गरम पाणी टाकून हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत। पीठ मळताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पीठ जे आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलही नाही मळायचं आहे, तर मध्यम मळायचं आहे। तर मी इथे पलिताच्या साहाय्याने पीठ जे आहे ते मळून घेत आहे। जर आणखी पाण्याची आवश्यकता वाटली तर आपण आणखी थोडं पाणी टाकून पाणी ॲड करून परत त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं पाणी थंड झालं किंवा पीठ थंड झालं की त्यानंतर मी हाताने याला मळूनच घेणार आहे। पण जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत याला मी पलिताने मिक्स करून घेणार आहे। आणि पीठ थंड झालं की आता हे बघा वाटतं आहे की पीठ आता थंड झालेलं आहे। तर मी पलिताला जेवढं पण पीठ होतं ते साईडला केलं आणि नंतर हाताने मळायला सुरुवात केलेली आहे। आता मी हाताने मळत आहे, म्हणजे एवढं गरम पीठ नाही आहे म्हणून मी त्याला हाताने एकदम इझिली मळू शकते। म्हणून मी आता हाताने आपण याला आता पीठ जे आहे ते लुसलुशीत असं मळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात की पीठ जे आहे ते छान मळून तयार झालेलं आहे। जेवढं होईल तेवढं त्याला छान घुसळायचं आहे, छान मळायचं आहे, जेणेकरून आपले जे शेवया होणार आहेत किंवा नूडल्स होणार आहेत ते खूप छान असे मऊ होणार आहेत। तुम्ही बघू शकतात की पीठ जे आहे ते छान मळलं गेलेलं आहे। ते पूर्णपणे आता नूडल्स बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर आपण आता हे पीठ जे आहे ते नूडल्स बनवण्यासाठी तयार झालेले आहेत। तर आपण याच्यात आता नूडल्स बनवून घेणार आहोत। तर नूडल्ससाठी मी हा साचा घेतलेला आहे, जो आपण दिवाळीत शेव वगैरे करतो तो साचा घेतलेला आहे किंवा सोरा असंही म्हणतात। तर याला आपण आता चारी बाजूने तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून जे आपण ज्वारीचं पीठ याच्यात टाकणार आहोत तर ते चिटकणार नाही म्हणून। आता आपण आतून चारी बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत। हे बघा, असं बघू शकतात तुम्ही की मी आतून जे आहे ते तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे 2 लहान डिश घेतलेले आहेत आणि त्या डिशला तेल लावून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला इथे शेवया ज्या आहेत ते स्टीम करून घ्यायचे आहेत म्हणून। तर तुम्ही बघू शकतात की दोघं डिशला मी तेल लावून घेतलेलं आहे। आणि एका साईडला मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे पाणीही गरम होणार आहे आणि दुसऱ्या साईडला मी माझे नूडल्स तयार करून घेणार आहे। आता मी पिठाचे छोटे छोटे गोळे घेणार आहे आणि त्याला परत छान असं मळून घेणार आहे हातातच। आणि छान मळल्यानंतर परत त्याचे लांब लांब असे गोळे तयार करणार आहे। आता मी या सोऱ्यामध्ये काय करणार आहे, ही जी आपली शेवपाळीची जी जाळी असते ती त्याच्यात टाकून घेणार आहे, म्हणजे आपण सहजरीते नूडल्स करू शकतो। आता अशा प्रकारे मी आतमध्ये फिट केल्यानंतर वरून पीठ टाकून घेणार आहे आणि वरच्या साईडने पीठ टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरून त्याचं झाकण जे आहे ते लावून घेणार आहोत आपण। आता आपण ह्या स्टीम ज्या डिशमध्ये करणार आहोत ती डिशमध्ये आपण आता हे नूडल्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला नूडल्स तयार करून घ्यायचे आहेत। असं गोल 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 पूर्णपणे आपल्याला फिरवायचं आहे, एक कुरडयासारखं। जसं आपण कुरडया करतो त्याच प्रकारे आपल्याला हे नूडल्स बनवायचे आहेत। तर अशाच प्रकारे मी सगळे नूडल्स बनवून घेणार आहे। नूडल्स बनवल्यानंतर आपण वरच्या साईडने त्याला तेल लावून घेणार आहोत, कारण की स्टीम झाल्यानंतर एक एक नूडल्स असे छान वेगवेगळे होणार, म्हणून जेणेकरून ते एक दुसऱ्यांना चिपकणार नाहीत, म्हणून आपण हे वरच्या साईडने तेल लावून घेतलेलं आहे। आणि एका साईडला आपलं पाणीही गरम झालेलं आहे आणि त्या पाणीमध्ये आता मी ही डिश ठेवून घेणार आहे आणि कमीत कमी आपण याला 10 ते 15 मिनटासाठी स्टीम करून घेणार आहोत। वरच्या बाजूने झाकण लावून आपल्याला स्लो आचेवरती
आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे. एका साईडला आपले नूडल्स स्टीम होत आहे, तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला दुसऱ्या प्लेटमध्ये नूडल्स बनवून घेते आणखी जे मला लागणार आहे. तर त्याच प्रकारे मी केलेलं आहे. पिठाला छान असं मळून घेतलेलं आहे, त्याचा गोळा करून साच्यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर परत मी डिशमध्ये त्याची मस्त अशी कुरडई किंवा नूडल्स बनवून घेतलेलं आहे. आता आपले 12 मिनटं झालेले आहेत, तर मी वरची जी प्लेट आहे ती काढून घेणार आहे. आता हे नूडल्स आपण उघडून घेणार आहोत आणि बघूया की स्टीम झालेत की नाही झालेत. तर तुम्ही बघू शकतात की नूडल्स जे आहेत ते छान असे स्टीम झालेले आहेत, मस्त शिजलेले आहेत. नूडल्स पूर्णपणे स्टीम झालेले आहेत. तर आपण आता याला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आपल्याला हे नूडल्स पूर्णपणे थंड करायचं आहे. जोपर्यंत हे नूडल्स थंड होणार आहेत तोपर्यंत आपण याच्यावरती दुसरी डिश ठेवून घेणार आहोत. जर पातेलीत पाणी कमी असेल तर त्यात आणखी तुम्ही पाणी घाला आणि त्याच्यामध्ये त्यानंतर आपण दुसरी प्लेट इथे स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. याला पण सेम टाईम 10 ते 15 मिनटासाठी आपण ठेवणार आहोत. वरच्या साईडने झाकण लावून घेऊया आणि 10 ते 15 मिनटासाठी शिजवून घेऊया. आता आपण उघडून बघणार आहोत की ही दुसरी प्लेट पण आपली तयार झाली की नाही झाली आहे. तर आपली ही दुसरी प्लेट पण तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. मी तुम्हाला झूम करून दाखवते की नूडल्स जे आहेत ते छानपैकी स्टीम झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहे. आता हे जे नूडल्स आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि हे बघा, एकदम इझिली ते वेगळे झालेले आहेत. इझिली त्याचा एक एक धागा जो आहे ना तो मस्त असा वेगळा होत आहे. ज्वारीचं पीठ हे चिवट नसल्यामुळे काय होतं की आपण हे जे नूडल्स बनवतो ना ते एक एक त्याचे जे धागा आहे तो व्यवस्थित वेगवेगळा होतो. जर याच्या जागेवरती आपण मैदा किंवा गव्हाचा पिठाचा उपयोग केला असता तर ते चिवट झालं असतं. तर त्यासाठी आपण इथे ज्वारीच्या पिठाचा उपयोग केलेला आहे, जेणेकरून आपले हे जे नूडल्स आहेत ते चिवट होणार नाहीत. तुम्ही बघू शकतात की किती छान असे एक एक त्याचे धागे एक एक धागे वेगवेगळे झालेले आहेत. जर ज्वारीचं पीठ बारीक असेल, ताजं असेल तर आपले हे नूडल्स जे आहेत ते खूप छान येतात, खूप भारी येतात. तुम्ही बघू शकतात की ज्वारीच्या पिठाचे हे नूडल्स बघा किती लांब लांब लचक आहेत आणि लवकर तुटत नाहीत आणि करतानाही त्याला खूप सहजरित्या आपण नूडल्स बनवू शकतो. याच्याने मैद्याचे नूडल्स खाऊ घालण्यापेक्षा आपण काहीतरी आपल्या मुलांना पौष्टिक असं ज्वारीचे नूडल्स खाऊ घालूया. तर हे तुम्ही बघू शकतात की बघा, एका प्लेटमध्ये मी सगळे नूडल्स जेवढे पण आहेत ना ते सगळे असे वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि सुटसुटीत करून घेतलेले आहेत. किती छान असं सुटसुटीत झालेले आहेत. आणि हे बघा, तुम्हाला मी दाखवते पण की किती सहजरित्या ते आरामाने निघतात, एका दुसऱ्यापासून वेगवेगळे होत आहेत. नूडल्सला वघार देण्यासाठी मी इथे काही भाज्या चॉप करून घेतल्या आहेत. तर 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत. एक गाजरही बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एक शिमला मिरची घेऊन त्यालाही बारीक चिरून घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते मीही बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी कोबी जी आहे तीही चिरून घेणार आहे. आणि आता आपण सगळ्यात आधी गॅसवरती एक मोठी कढई चढवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये खूपच कमी प्रमाणात आपल्याला तेल घालायचं आहे. आणि तेल गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये हे बारीक कापलेले लसूण जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आणि ते थोडे फ्राय झाले की त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि त्याला थोडं फ्राय करून घेणार आहोत 2-1 मिनटासाठी. फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला शिमला मिरची पण घालून घेणार आहोत आणि त्यालाही थोडं फ्राय करून घेणार आहोत. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये गाजर घालून घेणार आहोत. आणि हे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत. आपल्याला हे भाज्या कमीत कमी 4 ते 5 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. या भाज्या ज्या आहेत मी फक्त साधारणतः 4 ते 5 मिनटासाठी मी शिजवून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी इथे पत्तागोबी टाकून घेतलेला आहे आणि पत्तागोबी टाकल्यानंतर आपण फक्त साधारणतः 2 मिनटासाठी शिजवून घेणार आहोत. आता ह्या भाजीत आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत,
कारण लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्वारीच्या पिठात पण मीठ घातलेलं आहे, म्हणून इथे पण आपल्याला मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे. भाज्या ज्या आहेत ते छान असं शिजल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये मी आता शेजवान चटणी घालणार आहे 2 चमचा. जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही आपलं लाल मिरची पावडर जे येतं तेही तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकतात, तेही वापरू शकतात. तर मी पण याच्यामध्ये वापरलेलं आहे. मला आणखी तिखट हवं होतं म्हणून मी याच्यामध्ये पण लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. 1 चमचा मी वापरला आहे लाल मिरची पावडर याच्यात. पावडर टाकल्यानंतर आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की कलर किती अप्रतिम दिसत आहे. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे. सोया सॉसचं प्रमाण पण मी खूपच कमी ठेवलेलं आहे. मी फक्त 2च चमचा याच्यात सोया सॉस घातलेला आहे. आणि तुम्ही बघू शकतात की याचा कलर काय अप्रतिम दिसत आहे आणि खायलाही तेवढंच चविष्ट आणि भन्नाट लागणार आहे. आता आपण याला छान मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण जे नूडल्स तयार करून घेतलेले आहेत ते नूडल्स याच्यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत. तर याच्यात मी सगळे नूडल्स आता घालून घेणार आहे आणि त्याला असं छान परतून घेणार आहे. सगळे भाजी आणि नूडल्स एकजीव झाले पाहिजे. तुम्ही बघू शकतात की नूडल्स जे आहेत ते छान असे भाजीमध्ये एकजीव झालेले आहेत. दिसायला किती अप्रतिम दिसत आहे आणि खायलाही तेवढेच चविष्ट आहेत हे. आता आपण हे नूडल्स जे आहेत ते 2 ते 3 मिनिटासाठी छान गरम करून घेणार आहोत, स्टीम करून घेणार आहोत परत एकदा. आणि त्यानंतर आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून सजावट करून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात जी असते तीही टाकू शकतात, पण ती माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती म्हणून मी काही टाकलेली नाही. तर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्हीही टाकू शकतात. तुम्ही बघू शकतात की बाउलमध्ये ते नूडल्स जे आहेत ते किती सुंदर दिसत आहेत, है ना. तर असं हे चविष्ट पौष्टिक नूडल्स तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. असे हे पौष्टिक नूडल्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.